नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण 17व्या सेशन मध्ये आहोत आणि आता आपला हा भाग 2 सुरू झालेला आहे। माझ्या बरोबर श्री पराग तांदळे जी आहेत। नमस्कार सर। तुम्हाला त्यांची ओळख झालेलीच आहे तुमची आधीच, त्यामुळे मी फारशी आता ओळख देत नाहीये। आपण लगेचच चर्चा करायला सुरुवात करूया। तर आपण 3 विधानांवरती आधीच चर्चा केली आहे। आता पुढचं जे विधान होतं जे तुम्हाला मी आधीच्या सत्राच्या शेवटी सांगितलेलं होतं ते क्विकली मी तुम्हाला ते सांगते आणि आपण त्याच्यावर चर्चा करूया। सो मानवी शरीर या भौतिक जगातील सर्वात प्रगत आणि सक्षम शरीर प्रणाली आहे आणि सर्जनशीलतेची अनाकलनीय क्षमता या मानवी शरीरात आहे। मानवी शरीरापेक्षा प्रगत अशा मानवी समाजाने मानवी अस्तित्व विषयक मूलभूत नियमांचे पालन का करू नये? मानव जातीचा इतिहास हा अनियंत्रित स्पर्धेचा पुरस्कार करणारे आणि दुसऱ्या बाजूला समानतेचा पुरस्कार करणारे यांच्या संघर्षाच्या ओझ्याखाली दडपलेला आहे। स्पर्धा किंवा समता या दोन्ही गोष्टी मात्र मानवी शरीराच्या पातळीवर कार्यरत असलेल्या आपल्याला कधीच दिसत नाहीत। बरं, आता तुमची या विधानावरती छान चर्चा झालेली असणारच आहे। आय एम शुअर। माझे सहकारी इथे आहेत पराग तांदळेजी, मी त्यांना विनंती करते ते हे जे काही विधान आपण आता मुलांना दिलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही तुमचे विचार मांडणार का? निश्चितच मॅडम, धन्यवाद। तर आमची परस्पर संबंधावरील चर्चा आकर्षक होती, कारण मानवी शरीराचे उदाहरण मनाला भिडणारे होते। नक्कीच। तर ते पूर्णपणे आकर्षक होते, कारण की आपली मानवी जे शरीर आहे ते परस्पर संबंधाचे एक सुंदर उदाहरण असल्यामुळे त्याच्यामध्ये वैविध्यपूर्ण अवयव, विविध प्रकारचे आकार, त्यांची विविध कार्य आणि त्यांची विविध पद्धती, पण प्रत्यक्षात मात्र एकसंधपणाचे तर परिपूर्ण सुसंवादाने कार्य करते, ज्यामुळे संपूर्ण मानवी शरीराचे कल्याण होत असते। तर हे मानवी शरीराचे जे अवयव आहे हे इतके चांगले आणि सुंदर अशा पद्धतीने जोडले गेलेले आहे की एका अवयवाला जाणारी क्षुल्लक वेदना ही सुद्धा दुसऱ्या अवयवाला जाणू लागते। खरं तर जेव्हा एखाद्या अवयवाला त्रास जाणवतो किंवा त्रास होतो तेव्हा इतर अवयव त्या बदलांची भरपाई आणि समर्थन करण्याचा एक प्रकारे प्रयत्नच करत असतात। तर म्हणून जेव्हा जगाकडे आपण बघतो त्यावेळेस आपल्याला हे देखील जाणवते, हे लक्षात येते की जी संपूर्ण मानव समाज आहे किंवा संपूर्ण मानव जात आहे, तर मानवतेच्या या समृद्ध, उत्पादक, प्रगतशील जीवनासाठी परस्पर संबंधाचे समान तत्व देखील आवश्यक आहे। जसे आज आपण पाहतो की जगाच्या एका भागात आणि अशांततेचे काही क्षण जर निर्माण झाले तर जगाच्या इतर अनेक भागांमध्ये लोकसंख्या, निसर्ग आणि पर्यावरणावर त्याचा कसा परिणाम होतो हे आपल्याला लगेच त्याचं जाणवायला लागतं। आपण युद्धाचे उदाहरण घेऊयात। जसे की 2 देशांमधील एक युद्ध संपूर्ण ग्रहावर अस्थिरता कशी निर्माण करू शकते। काही वेळा वस्तू आणि सेवांचा जो प्रवाह आहे तो थांबवला जातो, लोकांना मूलभूत सुविधांपासून त्याचप्रमाणे आरोग्य सेवांपासून वंचित ठेवलं जातं आणि आज याचा परिणाम मानवतेच्या संपूर्ण मोठ्या आव्हानांपैकी एक झाला आणि ते म्हणजे स्थलांतर, आपण मायग्रेशन असं देखील म्हणतो। त्यामुळे हे मानवी शरीर निश्चितच परस्पर संबंध, परस्परावलंबन आणि सहकार्याच्या नियमाचे एक सुंदर असे उदाहरण आहे। तर आम्ही सर्व सहमत झालो आहोत आणि आम्ही सर्वजण या निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत की आमचं कन्क्लुजन हे आहे की या कायद्याने समाजात आणि सर्व संस्थांना नियंत्रित केले पाहिजे, जेणेकरून प्रत्येक माणूस हा समाजातील प्रत्येक घटक जगाचा आनंदाचं एक प्रकारचं जगाचं एक आनंदाचं जणू एक पीक लुटू शकेल किंवा एक फळ लुटू शकेल। आणि हे पीक म्हणजे कोणतं पीक असेल बरं, तर ते प्रगतीचं, विकासाचं, शांतीचं आणि समृद्धीचं। अन्यथा परस्पर संबंधाचा हा जो नियम आहे मान्य करण्यावर जर आपण अयशस्वी झालो तर आपण विनाशाकडे जाऊ शकतो। आणि जसे तुम्ही समर्पकपणे अगदी सांगितले की आमच्याकडे यंत्रे आणि युद्धाची जी शस्त्रे आहेत ती जास्त आहे आणि आपल्याकडे विनाशाच्या स्थितीत जाण्यासाठी जास्त अवधी लागणार नाही आपल्याला, म्हणून आम्ही या परिच्छेदाशी अत्यंत पूर्णपणे सहमत आहोत की जे मानवी शरीराचे उदाहरण आहे आणि परस्पर संबंध आणि एकमेकांच्या सहकार्याच्या शक्तीबद्दल बोलतात। अगदी व्हेरी ट्रू, व्हेरी वंडरफुल। तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे आणि उदाहरण पण तुम्ही जे युद्धाचं दिलं अगदी बरोबर आहे। तर जरी तुम्ही निसर्गाकडे बघितलं तरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की
निसर्गामध्ये कितीतरी वेगवेगळे परस्पर संबंध दिसून येतात. समजा आपण म्हणतो की अमेझॉनचं जंगल आहे जे जगाचं फुफ्फुस आहे असं म्हटलं जातं. अगदी बरोबर आहे, पण त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की वाळवंटामध्ये देखील संपूर्ण मानवतेसाठी असं काहीतरी कार्य चालू असतं. वाळवंट पण त्याचं स्वतःचं कार्य करत असतं. मग हे आफ्रिकेतील वाळवंट असो, अरेबियाचं असो, असं तसंच असलं पाहिजे असं काही नाहीये. तर संपूर्ण पृथ्वीसाठी त्याची काहीतरी भूमिका आहे. त्यामुळे खरोखरच परस्पर संबंध हा निसर्गाला नियंत्रित करणाऱ्या मूलभूत नियमांपैकी एक आहे, जो आपल्या मानवी शरीरावरती सुद्धा नियंत्रण ठेवतो. परंतु समाजाच्या बाबतीत मात्र आपण हे समजून घेत नाही आहोत, हे चुकवत आहोत आणि समाजात आपल्यावर होत असलेल्या भेदभावांमुळे आपल्याला होणाऱ्या त्रासाचे हेच एक मुख्य कारण आहे. तर असो, या सर्व 9 विधानांवरती चर्चा केल्यानंतर या चर्चेच्या आधारे तुम्ही आत्तापर्यंत जे काही मत मांडले आहे ते एकसारखेपणाला समर्थन देणारे नाही असं आम्ही सुरक्षितपणे मानू शकतो. मला खात्री आहे की आपण सर्वजण या निष्कर्षावर पोहोचलो आहोत की नाही, एकसारखेपणा हे काही उत्तर नाहीये. मग जर तुम्हाला आत्तापर्यंत खात्री झाली असेल तर तुम्ही पूर्णपणे एका गोष्टीची प्रशंसा केली पाहिजे की एकता आणि विविधता एक वास्तव आहेत. त्या एकमेकांपासून अविभाज्य आहेत. एकता म्हणजेच विविधता, विविधता म्हणजेच एकतेची आवश्यकता. त्यामुळे एकतेशिवाय विविधतेला अर्थ उरतच नाही आणि अंधाधुंद पसरते. मग आता एकतेचा पाईक म्हणून, म्हणजे एकता उभारणी करणारा म्हणून तुम्हाला आवश्यक असलेल्या वैशिष्ट्यांपैकी विविधतेकडे स्वागतार्ह दृष्टिकोन असावा. म्हणजे काय, विविधतेचे तुम्ही स्वागत केले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ असं नाही की जर माझ्या गटातील सदस्य वेगळा विचार करत असेल किंवा माझा रूममेट असेल किंवा कोणी मुलगी असेल जी वेगळी भाषा बोलत असेल किंवा माझ्या शेजाऱ्याची संस्कृती वेगळी असेल तर मला वाईट वाटलं पाहिजे, असं काही नाही. सो वैविध्यपूर्ण गोष्टींचे आपण स्वागत करायला पाहिजे. आपली अभिवृत्ती कशी असली पाहिजे, स्वागतार्ह असली पाहिजे. मी अनेक विविध प्रकारच्या लोकांसोबत काम करणार आहे याचा आपल्याला खूप आनंद व्हायला आला, कारण विविधतेमध्ये तुम्ही सुसंवादाचा घटक शोधाल. आता तुम्ही तुमच्या शेजाऱ्यासोबत किंवा तुमच्या टीम सदस्यासोबत किंवा तुमच्या वर्गमित्राशी सुसंवादाने कसं जगणार आहात यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न कराल, कारण आपल्याला काय व्हायचं आहे, एकतेचा पाईक व्हायचा आहे. सो एकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्हाला विकसित करावे लागेल अशी सर्वात महत्त्वाची सक्षमता म्हणजे विविध प्रतिभांमध्ये सुसंवाद साधणे. भिन्न मतं असतील, विरोधी स्वभाव असतील, शैली असतील, त्यामधले काही फरक असतील आणि भिन्न दृष्टिकोन यांचा मेळ साधण्यामध्ये आपल्याला आता सक्षम होणे गरजेचे आहे. तर खरोखरच ही एक सुंदर सक्षमता आहे जी आपल्याला स्वतःमध्ये विकसित करणे आवश्यक आहे. मी ज्या लोकांसोबत काम करतो त्यांच्यात विविध कलागुण असतील, मग मी त्यांच्याशी कसा ताळमेळ साधू शकतो असा विचार आपल्याला करायची आता गरज आहे. जर त्यांची मते भिन्न असतील तर आपण त्यांना एकत्र कसं आणू शकतो हा पण विचार करायचा आहे. हे बघणं खूप महत्त्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. अन्यथा आपल्याला असं वाटतं की नाही, अशा गटासोबत काम करणं हे सर्वोत्तम आहे जिथे आपण सर्व समान विचार करतो, जिथे काही आव्हानं नाहीये, जिथे कोणी वेगळा विचारच करत नाही. मग असा विचार करून आपण भिन्न मताचे सौंदर्य, वेगळे विचार यांचा फायदा जो आपल्याला मिळू शकतो ना, तो गमावून बसतो. त्या उलट आपण अशा परिस्थितीचे स्वागत केले पाहिजे की जर मी म्हटलं की रात्र झाली आहे आणि कोणी म्हटलं नाही सकाळ झाली आहे, तर ही भिन्न मतं आहे, तर त्यावर चर्चा करूया. कदाचित दुसरंच काहीतरी असेल, मध्यान्हाची वेळ असेल ना, पहाटेची वेळ असेल किंवा लोकांमध्ये विरोधी स्वभाव असेल. तर जसं की मी खूप काम करतो, म्हणजे हळूहळू काम करतो असं असेल आणि माझा जो पार्टनर आहे तो फायटर जेट आहे. मी खूप काम करतो पण तो पटकन काम संपवून टाकतो, अगदी झूम 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 गोष्टी करतो. मग तुम्ही गोष्टीचा ताळमेळ कसा साधणार आहात? माझी शैली वेगळी, त्यांची शैली वेगळी असणार आहे, आमचा दृष्टिकोन एकमेकांपाशी वेगळा आहे. तर हे असे प्रसंग आहेत ज्यांचे आपण मनापासून स्वागत केले पाहिजे. ग्रेट, वंडरफुल. तुम्ही खूप छान जी तुमचे मतं मांडली त्यामधनं मला अनेक गोष्टी
सुचल्या आणि मी मांडलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांबरोबर काम करण्यात तुम्हाला खरोखर आनंद मिळणार नाही असं नाहीये. असं करण्यात काही मजा नाही की जिथे तुम्ही सर्वच जण एकच गोष्टीवरती काम करत आहात. आजूबाजूला असे लोक असणे चांगले आहे जे म्हणतात अरे कदाचित समस्येकडे पाहण्याचा वेगळा मार्ग आहे, राईट. मग तुमचा अँटेना वर जाईल या समस्येकडे पाहण्याचे इतर कोणते मार्ग आहेत ते आपण पाहू शकू. त्यामुळे मतभेद असल्यास आपण काय करायचं, तिथे पूरकता पाहावी. म्हणजेच तुमचा दृष्टिकोन माझ्या दृष्टिकोनाला पूरक आहे का, त्यामुळे दिवसाअखेरी दुमत नाही तर आम्ही एकमेकांना पूरक आहोत असं आपल्याला लक्षात येईल. तर इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की एका पातळीवर विरोध भासला तरी आपण त्याला उच्च स्तरावर सहकार्य करण्याची संधी मिळते असा विचार करायला पाहिजे. आता बघा, जर तुम्हाला अग्नीची ठिणगी हवी असेल तर तुम्ही काय करता, दगडाचे 2 दगड घेतात आणि ठिणगी निर्माण करण्यासाठी ते एकमेकांवरती हळूहळू घासतो आपण, नाही जोरात घासतो ते आपण. मग प्रत्यक्षात आपण काय करतो, तुम्ही त्यांना एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अक्षरशः ठोकता, जोर जोरात त्यांना एकमेकांवरती. अगदी बरोबर. त्यांना एकमेकांची भिडावं लागतं, मगच काय होतं, ती जी ठिणगी असते ती बाहेर पडते. तसेच आपली मतं आणि आपले विचार आहेत. आपल्या सर्वांचे मत सारखेच असेल, अगदी सहजतेने एकमेकांवर घासले तर कदाचित सत्याची ठिणगी बाहेर पडणार नाही. तुमचे मत माझ्याशी जुळत असेल तर हरकत नाही, नो प्रॉब्लेम अबाउट इट. पण जेव्हा सत्य माझ्याकडे पण नाहीये, तुमच्याकडे पण नाहीये, मग ते कुठेतरी असू शकते. त्यामुळे मतांच्या संघर्षाचे आपण खरोखर स्वागत केले पाहिजे. पण इथे मला असं म्हणायचं, लोकांमधला संघर्ष नाही बरं का. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. परंतु प्रेमळ, आश्चर्यकारक, स्पष्ट आणि दयाळूपणे मतांचे संघर्ष, ज्यामधून कदाचित सत्याची म्हणजे सत्य काय आहे ते बाहेर पडू शकेल, नवीन दृष्टिकोन समोर येईल. चला तर मग एक कृती करूया. मानवी शरीराच्या कार्यास मदत करणाऱ्या तत्वांची आपण सतत आपल्या स्वतःला आठवण करून दिली पाहिजे. कारण त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात करण्यासाठी आपण एक अतिशय मनोरंजक कृती करणार आहोत. तर ह्यामध्ये काय करायचं आहे, प्रथम मानवी शरीराच्या जास्तीत जास्त अवयवांची यादी तयार करायची आहे. ठीक आहे, मला खात्री आहे हे फार काही कठीण नाही आहे. तुम्ही स्वतः इव्हन आरशाच्या समोर उभं राहू शकता, स्वतःकडे बघू शकता आणि ही यादी करू शकता. चला तर मग 1 मिनिटाचा वेळ घेऊया, पटकन 1च मिनिटं. तुम्हाला आवडतील तितक्या मानवी अवयवांची यादी तयार करायची आहे. मानवी शरीराच्या जास्तीत जास्त अवयवांची यादी. 1 मिनिट थांबायचं आहे. तुमचं उत्तर लिहा आणि आपण व्हिडिओ पुन्हा सुरू करूया. तुम्ही यादी लिहिलेली आहे, आय एम शुअर परागजी तुम्ही पण तुमच्या नोट्स लिहिलेल्या आहेत. आता या कृतीचा पुढचा टप्पा करूया. तुम्ही प्रत्येक अवयवाची आवश्यक वैशिष्ट्ये लिहायची आहेत. म्हणजे काय, उदाहरणार्थ त्याची रचना कशी आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याचं कार्य कसं आहे, ते मानवी शरीरामध्ये कुठे आहेत. तुम्ही लिहिलेल्या त्या सर्व अवयवांचं तुम्हाला आता वर्णन करायचं आहे. क्विकली, अगदी छोटं वर्णन करायचं आहे. त्यामुळे 1 मिनिटाचा वेळ इथे आपल्याला पुरेसा असणार आहे. प्रत्येक अवयवाची अत्यावश्यक वैशिष्ट्य, रचना आणि कार्य असे 3-4 अवयव तुम्ही आता घेऊ शकता आणि पटकन हे 1 मिनिटात लिहू शकता. 1 मिनिट व्हिडिओ थांबवा आणि नंतर उत्तर लिहून झाल्यावरती व्हिडिओ सुरू ठेवा. ग्रेट, वंडरफुल. आता या मनोरंजक कृतीची तिसरी पायरी म्हणजे मानवी शरीराद्वारे सहजपणे, नकळत, म्हणजे ज्या सहजपणे होत असलेल्या महत्त्वाच्या कृतींची तुम्हाला यादी तयार करायची आहे. म्हणजे याचं उदाहरणार्थ असं आहे की हालचाल होते, आपण जेवतो किंवा आपण लिहितो, ठीक आहे, की ते होत असतं, आपण श्वास घेतो. सो मानवी शरीर करत असलेल्या अनेक मुख्य कामांची एक तुम्हाला यादी बनवायची आहे, जे सतत घडत असतात. त्यामुळे 1 मिनिट पुरेसा आहे. पटकन तुम्ही मानवी शरीराद्वारे केल्या जाणाऱ्या प्रमुख कृतींची यादी तयार करायची आहे. तुम्हाला मी ऑलरेडी उदाहरण सांगितलेलं आहे. व्हिडिओ 1 मिनिटासाठी थांबवा, उत्तर लिहा आणि परत व्हिडिओ सुरू करा. छान. आता तुम्ही या कृतीच्या 4थ्या टप्प्यावर आलेला आहात. इथे तुम्हाला तुमच्या अध्ययन जोडीदाराशी सल्ला मसलत करणं आवश्यक आहे. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही ह्या आधीच्या गोष्टी केलेल्या आहेत, आता पुढे काय करायचं आहे, तर तुम्ही आता काही तपशीलवार वर्णन करणार आहात. ठीक आहे,
मानवी शरीराच्या प्रत्येक क्रिया तुम्ही आधी लिहिलेल्या आहेत. मे बी चालणं असेल, खाणं असेल, लिहिणं असेल, सो बघणं असेल, इत्यादी विविध अवयवांच्या रचना आणि कार्यांच्या विविधतेमुळे सुसंवादी संवादाने तंतोतंत या गोष्टी कशा पार पडतात, कसं हे शक्य होतं ते तुम्हाला लिहायचं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे मे बी तुम्ही खाण्याचं कार्य अगदी आरामात करू शकतात, कारण त्यामध्ये अनेक अवयव गुंतलेले आहेत, त्यांची रचना, आकार भिन्न वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे तुम्ही खाऊ शकता. तर आता परत 3 मिनिटाचा अवधी घ्या. तुम्ही सूचीबद्ध केलेल्या कृतींपैकी एक निवडा आणि तुम्हाला ती कशी होते, त्यामध्ये विविध अवयव कुठले कुठले आणि त्यांच्या रचनांमुळे त्यांना कुठलं काम करता येतं, परस्पर संवादामुळे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि ती पूर्ण कशी होते ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. 3 मिनिटाचा अवधी मला वाटतंय तुम्हाला पुरणार आहे. 3 मिनिटं घ्या, तुमचं उत्तर लिहा आणि मग आपण पुन्हा एकदा हा जो व्हिडिओ आहे तो सुरू ठेवूया. ओके, तुम्ही परत आलेला आहात. आय एम शुअर तुम्ही तुमचं जो तुम्हाला एक छोटीशी कृती सांगितली होती ती पूर्ण लिहिलेली आहे. तुमच्या शरीराचं वेगवेगळे जे अवयव आहेत अतिशय साध्या नित्यक्रिया पार पाडण्यात कसे गुंतलेले असतात यावर चर्चा करताना तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल आणि आणखीन थोडासा इन्साइट मिळाला असेल. कारण आपण त्याचा फारसा विचार करत नसतो, या कृती आपोआप घडत असतात आणि आपण ठरवलं की आता मला हे करायचे आहे तर तो अवयव आपोआपच काम करायला लागतो. हे सर्व अगदी सहजपणे आणि आपोआप घडत असतं. तर मी आता परागजींना विचारू इच्छिते की तुम्ही, आय एम शुअर तुम्ही पण काय काय नोट्स लिहित होतात, तर तुम्ही एखादी कृती विचारात घेऊन सांगू शकाल का की ती कृती कशी होऊ शकते? ओके, निश्चितच मॅडम. तर मी माझ्या अध्ययन जोडीदारासोबत चर्चा केल्यानंतर, सल्लामसलत केल्यानंतर काही गोष्टींची यादी तयार केलेली आहे, कृतींची यादी तयार केलेली आहे. जसं की आम्ही खाणे ही कृती निवडलेली आहे. ओके. तर जेवताना कोणकोणते अवयव हे गुंतलेले असतात. ओके. उदाहरणार्थ खाण्यासाठी आपले हात, नंतर डोके, मान, तोंड, पोट, त्यानंतर स्वादुपिंड, पित्ताशय, लहान आतडे, मोठे आतडे, नंतर आपले नाक, पाय इत्यादी अवयव हे खाण्याच्या या क्रियेमध्ये गुंतलेले असतात. हो. आणि पण मला एक विचारते, नाक तुम्ही म्हणालात, तर तुम्ही नाकाने कसं खाणार, म्हणजे नाक का ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे? वेल, पण नाही, पण आपल्याला पदार्थाचा जो सुवास येतो, जो सुगंध येत असतो, त्यामुळे तिथे नाकाचाही देखील समावेश आहे. महत्त्वाचं काम आहे. महत्त्वाचं काम आहे, अगदी बरोबर. तर मग या सर्व अवयवांवर जर आपण नजर टाकली तर ते सर्व या कृतीत गुंतलेले आहेत. ते त्यांच्या संरचना, त्यांची जी मूलभूत रचना आहे त्यामध्ये वेगवेगळे आहे, भिन्न आहे आणि त्यांचे कार्य देखील वेगवेगळे आहेत. खाण्याच्या या प्रक्रियेमध्ये तोंडाचा प्रामुख्याने सहभाग असतो. त्यामुळे या सर्व अवयवांची जी रचना आणि त्यांची कार्य जर आपण पाहिली तर ती भिन्न आहे, त्यांची रचना वेगळी आहे. पण खाण्याचा जो हेतू आहे तो साध्य करण्यासाठी हे सर्व अवयव सुसंगत पद्धतीने कार्य करत असतात. बरोबर. हे सर्व एकोप्याने कार्य करत असतात, जेणेकरून खाण्याची जी प्रक्रिया आहे, जी क्रिया आहे ती पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे असे होत नाही की समजा तुम्हाला जाणीवपूर्वक सांगावं लागेल किंवा आठवण करून द्यावी लागेल की हां, आता मला जेवायचे आहे, त्यामुळे माझे आता नाकही काम करू लागले पाहिजे. तर तुम्हाला असं सांगावं लागत नाही, ते स्पॉन्टेनियसली त्या गोष्टी घडतात, आपोआप होतात. तर हातानेही काम करायला हवे. या सर्व गोष्टी किंवा सर्व क्रियाकलाप आपोआप त्या सुरू होत असतात. अगदी बरोबर आहे. तर तुम्ही म्हणालात की ते सुसंगतीने काम करतात आणि या पर्टिक्युलर कृतीबद्दल आणखीन पण तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. बट बिकॉज मला वाटतं की तुमच्याकडे आणखीन मुद्दे तुम्ही नमूद करून ठेवलेले आहेत. शुअर. मला असे म्हणायचं आहे की जेव्हा आपण हे सर्व कार्य पार पाडत असतो तेव्हा ते सुसंगतीने होत असतात. म्हणजे समजा जर मला जाऊन जेवायचे असेल तर हळूहळू माझे पाय आपोआप डायनिंग टेबलच्या दिशेने जातात किंवा तिथे जातील, बसतील. मग जसे की मी माझ्या हाताने अन्न घेत असतो, मग तोंडाचे कार्य हे सुरू होते. मग तुम्हाला माहीत आहे की मी खातो, मग हळूहळू पचन संस्था देखील स्वतःचे कार्य करण्याला सुरुवात होते, ती ऍक्टिव्हेट होत असते. त्यामुळे या सर्व गोष्टी एकाच वेळी या घडत असतात आणि सर्व आपापली कामेही करत असतात. वा, सो वंडरफुल. त्यामुळे असं कधीच घडत नाही की जेव्हा तुम्ही अन्न घेता आणि तुम्हाला तोंडात घालायचं असतं, जो घास घ्यायचा असतो, तेव्हा अचानक मान दुसरीकडे वळवायचं ठरते. असं होत नाही. ह्याचा मुद्दा काय की हे सुसंगतीने घडत असतं.
की चुकून तुम्ही कानाकडे तुमचा हात नेला, असं होत नाही. असं प्रत्यक्षात घडत नाही. तुमची मान सहकार्य करते, तोंडाचे स्नायू सहकार्य करतात. ते म्हणजे तोंड उघडलं जातं म्हणून ते अगदी शांतपणे आपण तो घास तोंडात घेऊ शकतो, अन्न तोंडात ठेवू शकतो आणि चावायला सुरुवात करू शकतो. तर या सर्व अवयवांमध्ये हे तुमचं दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे. सुसंगती आणि सहकार्य हे खरंच खूप मनोरंजक असतं आणि हे दैनंदिन जीवनातली उदाहरणं विचार करणं हे महत्वाचं आहे. आणखीन काही एखादी कृती सांगू शकाल का? निश्चितच. जसे की पुढच्या कृती घेऊया, चालणे. बरं. तर चालत असताना कोणकोणते अवयव अंतर्भूत असतात? तर अर्थातच पाय, डोळे आणि हातही त्यामध्ये गुंतलेले असतात. खरं तर चालण्याच्या या प्रक्रियेमध्ये संपूर्ण शरीर गुंतलेले असते. मात्र ते सर्व पुन्हा एकमेकांशी सुसंगत होऊन ते कार्य करत असते. जर आपण आपल्या हातांची अथवा किंवा पायांची आणि डोळ्यांची जर रचना बघितली तर सर्व काही वेगवेगळे आहेत. नक्कीच. त्यांची कार्य देखील भिन्न आहेत, पण पुन्हा ते सुसंगतीने कार्य करत असतात किंवा काम करत असतात. अगदी अगदी खूप अर्थपूर्ण तुम्ही हे उदाहरणं देत आहात आणि हे सगळंच खूप आश्चर्यकारक आहे. मला वाटतं कान सुद्धा या कृतीत येतात, कारण जेव्हा तुम्ही रस्त्यावर चालता तेव्हा तुम्ही एकटे नसता, त्यामुळे आजूबाजूचे आवाज सुद्धा ऐकून येणं हे गरजेचं असतं. त्यामुळे अनेक गोष्टी तुमच्या दिशेने येतात, वाहनं येत असतात, काही लोक येत असतात, बेबी प्राणी येत असतात आणि तुम्हाला या सर्व गोष्टींमधून, अडथळ्यांमधून पार हे सर्व करून जायचं असतं. त्यामुळे चालत असताना ऐकणे ही सुद्धा कानाची जी महत्वाची भूमिका आहे ते कान बजावत असतात. तसेच स्नायू, तुमचे मसल्स, ते सुद्धा जसे की ते खूप चांगले समन्वय साधतात आणि ते तुम्हाला पुढे चालायला मदत करतात. सांधे आहेत, गुडघे आहेत, घोटा आहे, बोटं आहेत, ती सुद्धा पुढे चालण्यासाठी, तुमचं कंट्रोल असण्यासाठी, संतुलन शरीरात असण्यासाठी हे मदत करतात आणि हे खरोखर आपोआपच घडतं. तुम्हाला त्यांना सूचना देण्याची गरज नाहीये, अन्यथा काय होईल ना, जगणं खूप कठीण होईल. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला ऑर्डर द्यावी लागली असते. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत सहकार्य हे अंतर्भूत असते. हे एक टीमवर्क आहे, एक गटकार्य आहे आपल्या शरीराचं. जसे की समजा मेंदूने सूचना देतात, आता चला, आता धावा. प्रत्येक अवयवाला माहिती असतं की त्याचं काम काय आहे, त्यांनी काय करायला हवं. याबाबत कोणीही असहमत नसते, कोणाचेच दुमत नसते, कारण मेंदू आपला हा एकच असतो. मग तुमच्याकडे सूचनांसाठी 2 केंद्र असतील तर कल्पना करा की काय होईल, की एक डोकं म्हणतंय की जा, दुसरा मेंदू म्हणतंय की नाही जायचं नाहीये, वेगळं काहीतरी करा. मग गोंधळ झाला असता. आणि जर आपल्याला मस्तकच नसतं तर अरे बापरे, खूप कठीण झाले, खूपच कठीण झालं असतं. आणि काही व्यक्ती तसंही वागतात, त्यामुळे तोही एक नवीनच ती समस्या झालेली आहे. मस्तक नसलेलं जग असं निर्माण झालंय, कारण बरीच डोकी त्याला चालवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काय होतंय ना, प्रत्येक डोकं कुठल्या तरी वेगळ्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असं म्हणतात, म्हणूनच सुसंवाद आणि सहकार्य खरोखर घडत नाहीये, कारण प्रत्येक डोक्याचा प्रत्येक वेगळा विचार आहे, स्वतःचं प्राधान्य असतं ऑब्व्हियसली, आणि कदाचित म्हणूनच आपल्याला जाणीवपूर्वक एकमेकाशी संवाद साधावा लागेल, जाणीवपूर्वक सहकार्य करावं लागेल आणि त्याच पद्धतीने एक जाणीव ठेवून जीवनामध्ये पुढे जावं लागेल. तर आता आपण या सत्राच्या शेवटी आलेलो आहोत. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एक प्रश्न विचारते आपल्याला. अगदी साध्यात साधी कृती पार पाडण्यासाठी मानवी शरीराच्या सर्व अवयवांमध्ये इतके सुसंगत सहकार्य आणि परस्पर संवाद का आहे असं तुम्हाला वाटतं? यावर एक छोटासा आपल्याला विचार करायचा आहे. ऑफकोर्स हे जे सत्र आहे इथे संपलेलं आहे. हा प्रश्न आपण पुढच्या सत्रामध्ये घेऊन जाणार आहोत, पुढच्या भागामध्ये, आणि तिथे आपण एकतेच्या विविध पातळ्या यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. तर हा प्रश्नावरती पुढे चर्चा करूया. हे सत्र इथे संपलेलं आहे. धन्यवाद.